हॅलो फ्रेंड्स, मी वैभव माने आपलं माझ्या स्टडी विथ वैभव माने या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण टॉपिक पाहणार आहोत वृत्तपत्रे व संपादक. तर आपण आज टॉपिकला सुरुवात करूया. टॉपिक मध्ये पहिलं वृत्तपत्र आहे बंगाल गॅझेट किंवा त्याचं दुसरं नाव कलकत्ता जनरल ॲडवायझर आहे आणि हे याचे संपादक जेम्स ऑगस्टस हिक्की होते. जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी हे जे वृत्तपत्र सुरू केलं होतं हे युरोपियन समुदायाच्या साठी या वृत्तपत्रामध्ये लिखाण केलं जायचं आणि हे या वृत्तपत्राने नंतरच्या काळामध्ये वॉरेन हेस्टिंग यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका केल्यामुळे हे वृत्तपत्र बंद पडलं आणि यांना कारावासी झाला होता. त्यानंतरचे आपलं दुसरं वृत्तपत्र आहे तत्वबोधिनी पत्रिका. तत्वबोधिनी पत्रिका हे तत्वबोधिनी सभा या ब्राह्मो समाजाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संघटनेचं वृत्तपत्र होतं आणि ते देवेंद्रनाथ टागोर हे चालवायचे. देवेंद्रनाथ टागोर हे आपले रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांचे वडील होते. त्यानंतरचं समाचार आहे पुढचा आहे बॉम्बे समाचार. बॉम्बे समाचार हे प्रदुनजी मर्जबान यांचं वृत्तपत्र होतं आणि याच्याबद्दल विशेषतः म्हणजे 3 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिले गुजराती वृत्तपत्र कोणते? तर ते बॉम्बे समाचारच आहे. मुंबई प्रांतातील पहिले देशी वृत्तपत्र कोणतं? तर त्याचं उत्तर ही बॉम्बे समाचार येतं. आणि असे म्हणजे भारत देशामध्ये आजपर्यंत चालू असणारं सर्वाधिक दीर्घकाळ चालणारं वृत्तपत्र कोणतं? तर ते बॉम्बे समाचार आहे. जवळपास या वृत्तपत्राची सुरुवात 1822 ला झाली होती आणि 2022 ला याला 200 वर्षे पूर्ण झाली होती. तरी अजून हे वृत्तपत्र चालू आहे. नंतरचं पुढचं वृत्तपत्र आहे समाचार दर्पण. समाचार दर्पण हे ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी काम करायचं आणि तारकालंकार जयगोपाल हे याचे संपादक होते. त्यानंतरचे पुढचे वृत्तपत्र आहे कलकत्ता जर्नल. जेम्स सिल्क बकिंगहॅम यांचं वृत्तपत्र होतं आणि या वृत्तपत्रामध्ये सरकारवर म्हणजे त्याविषयी जी कंपनीचं सरकार होतं त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका केली जायची. त्यामुळे हे लवकरच वृत्तपत्र बंद पडले. त्यानंतर रॉबर्ट नाईट यांचे 2 वृत्तपत्र आहेत, द टाइम्स ऑफ इंडिया आणि द स्टेट्समन. द टाइम्स ऑफ इंडियामध्ये रॉबर्ट नाईट काम करायचे आणि ऍक्च्युली हा जो वृत्तपत्र आहे हे 3 न्यूजपेपरच्या याच्यातून विलिनीकरणातून बनलेलं आहे. ते कोणती वृत्तपत्र आहेत हे तुम्ही सांगा कमेंटमध्ये जरूर. आणि द स्टेटसमन आहे हे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी स्वतः सुरू केलं होतं. ते इंडियन स्टेटसमन आणि एक दुसरी कंपनी ही होती, दुसरा एक न्यूजपेपर होता. त्या 2 न्यूजपेपरच्या एकत्रीकरणातून बनलेलं आहे. त्यानंतर दर्पण. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे आणि ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 ला सुरू झालं होतं आणि त्यामुळेच आपण 6 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन साजरा करतो. त्यानंतरचे पुढचे 2 वृत्तपत्र प्रसिद्ध अशी प्रभाकर आणि धूमकेतू ही भाऊ महाजन यांची वृत्तपत्र आहेत. यातील जे प्रभाकर वृत्तपत्र आहे त्याच्यामधून लोकहितवादींनी आपली शतपत्रे हा 108 लेखांचा त्यांचा एक सिरीज पूर्ण त्यांनी पब्लिश केली होती. त्यानंतर निबंधमाला हे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र होतं. त्यानंतर इंदुप्रकाश हे वृत्तपत्राशी भरपूर वेगवेगळे संपादक याच्याशी संबंधित राहिले आहेत. याच्यामध्ये विष्णूशास्त्री पंडित हे सुरुवातीला संपादक होते. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे ही संपादक राहिलेले आहेत. गाडगीळ मराठी विभागाचे राहिलेले आहेत. त्याचबरोबर न्यायमूर्ती तेलंग आहेत, चंदावरकर आहेत. बऱ्याचशा लोकांनी या वृत्तपत्रामध्ये लिखाण केलेलं आहे. पण जास्त कोण एक लेख आहे जो अरविंद घोष यांनी लिहिला होता, न्यू लॅम्प्स फॉर द ओल्ड. हा खूप असा गाजलेला लेख होता, ही लेखमाला. आणि त्या लेखमालेमध्ये त्यांनी काँग्रेसवर जे मवाळ काँग्रेस आहे त्याच्यावर आणि याच्यावर मवाळ काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर महात्मा गांधींची यंग इंडिया, नवजीवन आणि हरिजन अशी वृत्तपत्रे आहेत. त्याचबरोबर महात्मा गांधींचं एक वृत्तपत्र याच्यात लिहायचं राहिलेलं आहे, इंडियन ओपिनियन हे त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. त्यानंतर यंग इंडिया हे इंग्लिशमध्ये होतं, नवजीवन हे गुजराती वृत्तपत्र आहे आणि हरिजन म्हणजे दलित समाजाच्या प्रश्न मांडण्यासाठी हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर अमृत बाजार पत्रिका हे मोतीलाल घोष आणि शिशिर कुमार घोष यांनी सुरू केलं होतं. अमृत बाजार पत्रिकेचं वैशिष्ट्य असं आहे
की स्पेशली ह्या वृत्तपत्रासाठी जो 1878चा व्हर्नाक्युलर ऍक्ट आहे तो स्पेशली हे वृत्तपत्र बंद पाडण्यासाठी करण्यात आला होता. आणि विशेष म्हणजे ज्यावेळी तो ऍक्ट लागू झाला तो ऍक्ट व्हर्नाक्युलर म्हणजे देशी भाषांवर लागू करण्यात आला होता. आणि हे जे वृत्तपत्र आहे अमृत बाजार पत्रिका हे बंगाली आणि इंग्लिश अशा 2 भाषेमध्ये प्रदर्शित व्हायचं. तर ज्या दिवशी हा ऍक्ट लागू झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून अमृत बाजार पत्रिका फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये प्रकाशित व्हायला सुरुवात झाली आणि त्यांनी बंगाली कॉपी आपली बंद करून टाकली. त्यानंतरचे पुढचे वृत्तपत्र आहे सोमप्रकाश. हे ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे. नंतर बंगवासी हे जोगेंद्रनाथ बोस यांचं वृत्तपत्र आहे. जोगेंद्रनाथ बोस यांची एक केस आहे कोर्टातील राणी जी इंग्लंडची राणी क्वीन विरुद्ध जोगेंद्रनाथ बोस अशा नावाने आहे. ते जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. त्यानंतरचे पुढचे वृत्तपत्र आहे संजीवनी कृष्णकुमार मित्रा. 1905 मध्ये ज्यावेळी बंगालची फाळणी झाली होती त्याच्यानंतर स्वदेशी मुवमेंट सुरुवात झाली होती आणि ब्रिटिश वस्तूंवर जो बहिष्काराची जी घोषणा केली होती ती सर्वात प्रथम या वृत्तपत्रांमधून केली गेली होती. त्यानंतरचे पुढचे वृत्तपत्र आहे केसरी आणि मराठा. केसरी आणि मराठा ही बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळकांची वृत्तपत्रे असून केसरी हे मराठीमध्ये तर मराठा हे वृत्तपत्र इंग्लिशमध्ये प्रदर्शित केलं जायचं. आणि केसरीच्या म्हणजे मराठी जी आवृत्ती आहे केसरी त्याची जबाबदारी आगरकर यांच्यावर आणि मराठाची जबाबदारी लोकमान्य टिळक यांच्यावर असायची. त्यानंतरचे पुढचे वृत्तपत्र आहे द इंडिपेंडन्स. हे मोतीलाल नेहरू यांचे वृत्तपत्र आहे. मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे वडील होते आणि ते स्वराज्य पक्षाचे अतिशय महत्वाचे नेते होते. त्यानंतरचे पुढचे वृत्तपत्र आहे आपले बंगाली. बंगाली हे वृत्तपत्र सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पहिले पत्रकार आहेत की ज्यांना त्यांनी लिहिलेल्या लेखामुळे म्हणजे जेलमध्ये तुरुंगात जावं लागलं. त्यामुळे तुरुंगात जाणारे पहिले जर कोणते पत्रकार असतील पत्रकारितेमुळे तर ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत. सुरेंद्रनाथ बॅनर्जी ICS ची एक्झाम पास झाले होते पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांना ICS ची पोस्ट म्हणजे आताची आपण IAS म्हणतो ती पोस्ट मिळू शकली नव्हती. त्यानंतर आपण पुढे पाहू. पुढचे वृत्तपत्र आहे नेटिव्ह ओपिनियन. नेटिव्ह ओपिनियन हे वीना मंडलिक यांनी सुरू केलं होतं. वीना मंडलिक हे विश्वनाथ मंडलिक हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध असे वकील होते आणि ते या नेटिव्ह ओपिनियन मधून जे उच्च न्यायालयाचे निवाडे असतात ते प्रदर्शित करायचे. त्यानंतर ज्ञानसिंधू हे जे वृत्तपत्र आहे हे वीरेश्वर उर्फ तात्या छत्रे यांचं वृत्तपत्र आहे. त्यानंतर विचार लहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं हे वृत्तपत्र आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर हे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे वडील होते. त्यानंतर दैनिक सकाळ हे नानासाहेब परुळेकर यांनी सुरू केलं होतं. सध्या त्याचे संपादक श्रीराम पवार आहेत. बहुतेक श्रीराम पवारच आहेत. आणि हे जे वृत्तपत्र आहे त्याच्या मालकीवरून एक बहुतेक काहीतरी वाद झाला होता परुळेकरांच्या वंशजांमध्ये आणि असं मी ऐकलेलं म्हणजे आता क्लिअर मला पण आयडिया नाही पण असं मी थोडस माझ्या वाचनात आलं होतं. त्यानंतर प्रभात हे वारा कोठारी यांचं वृत्तपत्र होतं. कोठारी यांनाच हे जागरूकशी संबंधित होते. जागरूक नावाच्या वृत्तपत्राशी प्रभातशी संबंधित होते. अजूनही 2-3 वृत्तपत्रांशी संबंधित होते. यांना हे जे वारा कोठारी आहेत त्यांना प्रभातकार असं पण म्हणतात किंवा पत्र महर्षी असा पण यांचा उल्लेख केला जातो. त्यानंतरचे पुढचे वृत्तपत्र आहेत मद्रास स्टँडर्ड, कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. ही ॲनी बेझंट यांची वृत्तपत्र आहेत. कॉमनवेल्थ हे ॲनी बेझंट यांनी सुरू केलं होतं आणि जे मद्रास स्टँडर्ड आहे ते त्यांनी विकत घेतलं होतं आणि त्याचंच नाव परत त्यांनी बदलून न्यू इंडिया केलं होतं. या दोन्ही वृत्तपत्रांचं होम रूल चळवळीमधील योगदान खूप मोठं आहे. त्यानंतर आपण सोशलिस्ट हे जे वृत्तपत्र आहे SM डांगे S.A. डांगे श्रीपाद अमृत डांगे यांचं वृत्तपत्र आहे. त्यानंतर हिंदू पेट्रियट हे हरिश्चंद्र मुखर्जी यांचं वृत्तपत्र आहे. 1859 ला झालेला जो नीळ विद्रोह होता त्याच्यामध्ये त्याची म्हणजे लोकांच्या समोर तो नीळ विद्रोह आणण्यामध्ये या हिंदू पेट्रियटचा खूप मोठ्या प्रमाणात वाटा होता आणि त्यामुळेच नंतर जी नीळ विद्रोह झाला होता
त्यांनी विद्रोहाची अभ्यास करण्यासाठी ब्रिटिशांनी सेटनकार यांच्या अध्यक्षतेखाली नीळ आयोग नेमला होता आणि त्या आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार एक ऍक्टही आला होता. तो ऍक्ट सध्या मला म्हणजे स्वतः मलाच आठवत नाही, पण एक ऍक्टही आला होता. त्यानंतर पुढचे वृत्तपत्र आहेत बाबासाहेब आंबेडकर यांची मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत. याच्यातील जे मूक नायक आहे याच्यावर तुकाराम महाराजांचे अभंगाच्या ओव्या लिहिलेल्या असायच्या, वर अभंग लिहिलेले असायचे. बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांची नंतरची वृत्तपत्रे आहेत. त्यानंतर ते एका वृत्तपत्रावर ज्ञानेश्वरांचे पण अभंग लिहायचे. ते कोणते आहेत ते तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा, कोणत्या वृत्तपत्रावर लिहायचे. त्यानंतर आपले पुढचे वृत्तपत्र आहेत अल हिलाल. अल हिलाल हे मौलाना आझाद यांचं वृत्तपत्र होतं. मौलाना आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर ते काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष पण राहिलेले होते आणि त्याचबरोबर ते बराच काळ अध्यक्षही राहिलेले होते. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना आझादच होते. सॉरी, बहुतेक मला वाटतं त्यावेळी बदल होतं, तोपर्यंत तेच होते. त्यावेळी हे कन्फर्म करावं लागेल, हे मला पण एक्झॅक्ट आयडिया नाही. त्यानंतर हिंदी प्रदीप याचे संपादक बाळकृष्ण भट्ट होते. त्यानंतर न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ सध्या रिपीट झालेलं आहे, याच्यामध्ये इंडिपेंडन्स पण रिपीट झालेलं आहे. नंतर हिंदुस्तान टाइम्स हे के एम पन्नीकर यांची वृत्तपत्र होतं. के एम पन्नीकरांचा तुम्ही पाक कमिटी वाचली असेल, पाक कमिशन, जी राज्य पुनर्रचनेसाठीचा एक आयोग नेमला होता. तर त्या आयोगामध्ये जे पाक होते त्यामध्ये पी फॉर पन्नीकर, ए फॉर अली आणि के फॉर कुंजरू, ते अली यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक समिती होती आणि त्यातील हे एक मेंबर होते आणि त्यांनी केलेल्या शिफारशीच्या आधारावरच नंतर भारतातील राज्यांचं पुनर्रचना करण्यात आली होती. त्यानंतर पुढचे वृत्तपत्र आहे नॅशनल हेराल्ड हे जवाहरलाल नेहरू यांचं वृत्तपत्र होतं आणि ह्या वृत्तपत्राबद्दल सध्या हे करंट मध्ये ही वृत्तपत्र सध्या चर्चेत आहे, कारण या वृत्तपत्रामुळे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर केसही चालू आहे. त्यानंतर पुढचे जे वृत्तपत्र आहे ते उदंत मार्तंड. तर हे वृत्तपत्र जुगल किशोर यांनी चालू केलं होतं आणि हे हिंदी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. बऱ्याचशा ज्या SSC किंवा रेल्वेच्या RRBच्या ज्या एक्झाम असतात, NTPCच्या एक्झाम असतात, त्याच्यामध्ये उदंत मार्तंडवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचे वृत्तपत्र आहे द ट्रिब्यून हे वृत्तपत्र सर दयाल सिंग मजिठिया यांनी सुरू केलं होतं. तर हे जे सर दयाल सिंग मजिठिया आहेत यांनीच PNB ची स्थापना केली. PNG म्हणजे पंजाब नॅशनल बँक. ही पंजाब नॅशनल बँक ही पहिली भारतीयांनी पूर्णतः केलेली बँक आहे, चालू केलेली. नंतर कॉम्रेड आणि हमदर्द हे मौलाना मोहम्मद अली यांचं वृत्तपत्र होते. त्यानंतर प्रताप हे जे आहे हे गणेश शंकर विद्यार्थी यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र आहे. गणेश शंकर विद्यार्थी हे उत्तर भारतातील म्हणजे UPतील काँग्रेसचे महत्वाचे नेते होते आणि त्यांची एका माथेफिरूने हत्या केली होती, एका मुस्लिम माथेफिरूने. नंतर द लीडर हा पंडित मदन मोहन मालवीय यांचे वृत्तपत्र आहे आणि मदन मोहन मालवीय यांना सध्याच म्हणजे काही वर्षापूर्वीच रिसेंटली भारतातनंही मिळाला होता. त्यानंतर ज्ञानोदय हे महाराष्ट्रातील जे ख्रिश्चन मिशनरी आहेत त्यांनी सुरू केले हे वृत्तपत्र होतं. रेव्हरंड हेनरी व्हॅलेंटाईन यांचं हे वृत्तपत्र होतं. त्यानंतरचे पुढचे वृत्तपत्र आहे सोमवंशी मित्र. हे शिवराम जानबाग कांबळे यांचं वृत्तपत्र आहे आणि हे बऱ्याचदा MPSCच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेलं आहे याच्यावर प्रश्न. त्यानंतर पुढचे वृत्तपत्र आहे द सर्वंट ऑफ इंडिया. हे वृत्तपत्र गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरू केलं होतं. त्याचबरोबर गोपाळ कृष्ण गोखले यांचं एक हितवाद नावाचं पण एक वृत्तपत्र आहे, ते सध्याही चालू आहे आणि ते विदर्भात आणि मध्य प्रदेशमध्ये आजही याची पब्लिकेशन सध्या सुरू आहे. त्यानंतर कवी वचन सुद्धा हे भारतेंदू हरिश्चंद्र यांचं वृत्तपत्र होतं आणि भारतेंदू हरिश्चंद्र यांनीच हिंदी हिंदू हिंदुस्तान हा जो नारा आहे, हिंदी हिंदू हिंदुस्तान, हा भारतेंदू हरिश्चंद्र यांनीच दिलेला होता. त्यानंतर हिंदुस्तान स्टँडर्ड हे सच्चिदानंद सिन्हा यांचं वृत्तपत्र होतं. त्यानंतर संवाद कौमुदी मिरातुल अखबार हे राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे होती.
नंतर रास्तू गुप्ता हे दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र होतं. नंतर वंदे मातरम आणि द पीपल हे लाला लजपत राय यांनी सुरू केले वृत्तपत्र. लाला लजपत राय यांना पंजाब केसरी किंवा पंजाबचा सिंह वगैरे असाही त्यांचा उल्लेख करण्यात येतो. त्यानंतर प्रभाकर आणि धूमकेतू हे मगाशी मी सांगितलं होतं. दीनबंधू हे ब्राह्मणेतर जी विचारधारा म्हणजे महात्मा फुलेंना मानणारी जी विचारधारा होती त्याचं प्रतिबिंब म्हणजे सत्यशोधक समाजाच्या विचाराचं प्रतिबिंब ह्या दीनबंधू या वृत्तपत्रातून जाणवायचं. आणि ते कृष्णराव भालेकर यांचं वृत्तपत्र होतं. त्यानंतर तरुण मराठा हे दिनकरराव जवळकर यांचं वृत्तपत्र होतं. दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीतील महत्वाचे नेते होते. त्यानंतर भाला हे भास्कर बळवंत भोपटकर यांचं वृत्तपत्र होतं आणि भोपटकरांना भालाकर असंही म्हणलं जायचं. त्यानंतर हंटर हे वृत्तपत्र खंडेराव बागल यांनी सुरू केलेलं होतं. तर सध्या आपण थांबूया. आपण पुढच्या पार्टमध्ये उरलेली जी वृत्तपत्रे आहेत याच्याबद्दल विस्ताराने पुन्हा व्हिडिओ बनवू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जितका जास्त म्हणजे शेअर तर कराच आणि जितका जास्त याचा प्रसार होईल तितकंच मला पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक उमेद तयार होईल. तर मी थांबतो मित्रांनो. धन्यवाद.